नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा म्हणजे खुश राहाल आणि खुश राहिला तर आनंदात आयुष्य जगाल. आज संत कथा मालिकेमध्ये गुजरातचे होऊन गेलेले एक प्रसिद्ध संत अक्खा भगत यांची माहिती आपण बघणार आहोत. फार पूर्वी गुजरातची राजधानी अहमदाबाद होती, पण तिचं नाव कर्णावती होतं. त्याच्याजवळ जेतलपूर हे गाव होतं. तिथे राहणाऱ्या रहियादास या सोनार जातीच्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या पोटी अक्खा भगत यांचा जन्म झाला. ते इसवी सन 1591 साली जन्मले. पण त्यांच्या आईचा त्यांच्या लहानपणीच मृत्यू झाला. त्यांना एक बहीण पण होती, खूप लाडकी होती आणि बहिणीवर प्रेम होतं त्यांचं. पण त्या बहिणीचा देखील अकाली मृत्यू झाला आणि लागोपाठच त्यांचे वडील रहियादास हे देखील मृत्यू पावले. त्यावेळी अक्खा भगत यांचं वय अवघं 20 वर्षाचं होतं. कोणी आप्तेष्ट उरले नाही. आई नाही, वडील नाही, बहीण होती एक, तिचा देखील मृत्यू झाला. तर जीवन हे किती क्षणभंगूर आहे हे त्यांना त्या वयातच कळलं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सोनाराचा होता. तो त्यांनी भरभराटीला आणला. हातामध्ये कौशल्य होतं, भरपूर पैसा पण मिळवला. तर त्यांच्या बाबतीत असं एक सांगतात की त्यांच्याकडे एक जमुनाबेन नावाची स्त्री येत असे. तर ती जमुनाबेन त्यांना अगदी त्यांच्या बहिणीसारखी, लहान बहिणीसारखी वाटायची. त्यामुळे ते तिच्याशी प्रेमाने बोलत असत. जमुनाबेनला देखील त्यांच्याविषयी विश्वास वाटे. एकदा जमुनाबेननी स्वतःजवळचे 300 रुपये त्यांना ठेवायला दिले की सुरक्षित, जुन्या काळी बँका नव्हत्या, तर मी मागितले की द्याल म्हणून ते 300 रुपये दिले. पण ती परत गेल्यावर तिचे जे कोणी स्नेही, मैत्रिणी कोण असतील, नातेवाईक, त्यांनी म्हटलं की अगं, सोनार लोक आपल्या घरच्यांना सोडत नाही आणि तू तर मानलेली बहीण, तू कोण आहेस त्यांची, तर तुझे 300 रुपये गेले. तर तिला लाज वाटली की अरे अरे असं होईल का, मग आता काय करायचं. तर ती गेली अक्खा भगत यांच्याकडे आणि म्हणाली की ते 300 रुपयाचे मला तुम्ही एक सुंदर कंठी बनवून द्या. म्हणजे तिला ते पैसे मागायची लाज वाटली. मग तिने अशा पद्धतीने ते पैसे घ्यावे असं ठरवलं. तर आता अक्खा भगत हे तिला बहिणीसारखे मानत होते. तर त्यांनी स्वतःचे पैसे टाकून, म्हणजे जास्त, तिच्या किमतीपेक्षा जास्त मूल्यवान असा रत्नजडीत खूप सुंदर हार बनवला आणि तो तिला दिला. आता तो हार नेल्यावर तिच्या डोक्यात संशय की या माझे खरंच 300 रुपयाचं हे केलंय की कमी जास्त आहे. तर तिने काय केलं, त्या हारातले ते जडवलेले जे काही असतील हिरे वगैरे ते काढले, तो हार तोडला आणि त्याचं वजन केलं. आणि तिच्या लक्षात आलं की तिने जे पैसे दिले होते त्याच्यापेक्षा जास्त रकमेचं हे आपल्याला बनवून मिळालंय. आता तिने जो संशय घेतला त्याबद्दल पश्चाताप झाला. पण ती स्वस्थ बसली नाही. ती तो हार घेऊन त्यांच्याकडे गेली. ती तो त्यांना दिला आणि सांगितला की हा परत तसाच्या तसा करून द्या, मला क्षमा करा. मला असं वाटलं की तुम्ही मला फसवलं असेल का, म्हणून मी त्याचं वजन करून बघताना हा तो तोडला. अक्खा भगत सोनार होते ते अवाक झाले की हिला मी लहान बहिणीप्रमाणे मानतो, त्याच्यामध्ये मी भर टाकून हिला दागिना करून दिला, पण हिला सुद्धा माझ्यावर संशय आला. मग त्यांनी तो दागिना तर करून दिला, पण त्यापुढे त्यांनी मग ठरवलं की आपण फार गुंतायचं नाही कोणामध्येही मानसिकरित्या. पुढे असं झालं की त्यांची कीर्ती मात्र सगळीकडे पसरली की खूप सचोटीचे आहेत ते म्हणून. मग त्या वेळी जरी त्यांचं मन उदास झालं तरी कामामुळे त्यांची कीर्ती सगळीकडे पसरत होती. तर त्यावेळी दिल्लीच्या जहांगीर बादशहानी अहमदाबादमध्ये टाकसाळ म्हणजे सरकारी जे नाणी असतात ते तयार करायचा कारखाना सुरू केला. आणि त्यावेळी त्या काळामध्ये सोन्याचे नाणी पण बनत असत. त्यामुळे ह्यांचं नाव त्याच्या कानावर गेलं होतं की कुशल पण आहे, प्रामाणिक पण आहेत. तर त्यांनी यांना विचारलं आणि सर्वोच्च अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती त्या टाकसाळीवर केली. काम चालू झालं. काम प्रामाणिकपणे करू लागले. पण त्यांचे काही हितशत्रू होते. त्यांनी नाणी बनवताना हे त्या ठिकाणी लांड्याला बड्या करतात, सोनं स्वतःच्या व्यक्तिगत वापरला करतात, अशा त्यांच्या कागाळ्या बादशहाकडे केल्या. आता त्या काळच्या नियमानुसार बादशहाने ताबडतोब त्यांना तुरुंगात
टाकलं, त्यांची चौकशी सुरू झाली आणि असेच काही महिने गेले आणि चौकशीमध्ये ते निर्दोष सिद्ध झाले. मग पश्चाताप झाला बादशाहला, त्यांना सोडलं आणि सांगितलं की आता तुमच्या पदावर तुम्ही रुजू व्हा जा. पण आता हा जो अनुभव घेतला होता त्यांनी तुरुंगवासाचा की काही काही आपला दोष नाही, आणि काहीही दोष नसताना जर एखादी गोष्ट आपल्यावरती बालंट आलं तर ज्या मनाला व्यथा होतात, जर एखादी व्यक्ती त्यातनं गेली असेल त्याला ते कळतं. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या जवळचे जे सोन्याचे दागिने बनवायचे किंवा सोनाराचे जे अवजार असतात ते सगळे अवजार नेऊन विहिरीत टाकून दिले आणि सांगितलं याच्या पुढे सोनारकीचा व्यवसाय मी करणार नाही. आणि सगळं काम बंद करून वैफल्यग्रस्त मनस्थितीने ते घरी बसले. आता घरात येणारा पैशाचा ओघ बंद झाला. तर घरातली गृहस्वामिनी, त्यांची जी पत्नी, पहिल्या पत्नीचं निधन लहानपणीच झालं होतं, ही दुसरी पत्नी, ती चडफडाट करायला लागली, घरात कलह व्हायला लागले. पण त्याच कालावधीमध्ये तिचा मृत्यू देखील झाला. आता आई नाही, वडील नाही, बहिणीचा मृत्यू बघितला आणि एका पत्नीचा मृत्यू झाला, दुसऱ्याही पत्नीचा मृत्यू झाला आणि कोणी उरलं नाही मागचं पुढचे पाश. त्यामुळे संसाराचे सारे पाश तुटले. तेव्हा मग त्यांच्या मनात आलं की आता आपण आत्मोद्धार करून घेतला पाहिजे आणि त्यासाठी गुरु शोधला पाहिजे. आपल्यावर जर गुरु कृपा झाली तर आपला आत्मोद्धार होईल. या कल्पनेने त्यांनी मग भजन करा, कीर्तनामध्ये स्वतःचं मन रमवा, वेगवेगळ्या सत्संगांना करण्याकरता साधूंना भेटा, अशा पद्धतीने ते त्यांचा वेळ घालवू लागले. तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करत करत ते महाविद्वान गोस्वामी गोकुळनाथ यांच्या आश्रमामध्ये पोचले. तो आश्रम गोकुळ इथे होता. त्याचे त्यांनी शिष्यत्व पत्करलं आणि गोस्वामी यांच्या कृपेने ते श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. आता स्वतः कृष्णगीतांची ते पद रचायला लागले आणि त्याचं गायन करू लागले आणि सगळे श्रोते जमा होताना ते इतकी मधुर गात आणि ते इतक्या त्यांच्या रचना वेगळ्या असत की त्यामुळे लोकांची गर्दी त्यांच्याच भोवती जमायला लागली. मग इतर शिष्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांनी गुरुजींना वेडवाकडं सांगितलं की बघा त्याच्यामुळे तुमचं महत्व राहिलं नाही आता. तर शेवटी गुरुजींना वैफल्य आलं. मग त्यांचे जे गुरुवर्य होते त्यांनी त्यांना आश्रमातून काढून टाकलं. मग ते पुढे पुन्हा तीर्थयात्रा करत गेले आणि त्यांच्या मनात एकच ध्यास की मला एक ब्रह्मनिष्ठ गुरु लाभला पाहिजे. आणि वणवण ते भटकू लागले. तेव्हा भटकत भटकत ते काशीला आले. तर काशीला एका ठिकाणी त्यांना असं दिसलं की गुरु एकच आहे आणि शिष्यही एकच आहे. तर रोज ते तो गुरु जे हितोपदेश करत शिष्याला जे सांगत असत ते ऐकायला, रोज श्रवण करायला तेही जाऊन बसू लागले. तर एकदा गुरूंच्या असं ब्रह्मानंदांच्या असं लक्षात आलं, त्या गुरूंचं नाव ब्रह्मानंद होतं योगींचं, की त्यांचा शिष्य ढुलके घेतोय पण जो दुसरा श्रोता येऊन बसलेला आहे तो मात्र त्याची काही उत्तरं हुंकार देतोय किंवा उत्तर अभिप्राय देतोय. तर त्या गुरूंना जरा उत्सुकता वाटली. त्यांनी त्याचं नाव विचारलं आणि मग त्याला विचारलं की तू माझा शिष्य बनशील का. तर त्यांना काही दिवसात कळूनच गेलं होतं की हे यांच्याजवळ आत्मज्ञान देण्या इतपत ते मोठे पुरुष आहेत आपल्याला, तर यांचं आपण आत्मसाक्षात्कारासाठी गुरुपद स्वीकारावं. आणि म्हणून त्यांनी मग त्यांना गुरु मानलं. वेदांताचा, अद्वैत तत्वज्ञानाचा बोध मिळाला त्यांना आणि अनेक धार्मिक ग्रंथांचं अध्ययन त्यांच्याकडून त्या गुरूंनी करून घेतलं. आणि विरक्ती आणि खरी भक्ती यामुळे ते साधकावस्थेत गुरुकृपा मिळून सिद्ध बनले. अज्ञान नाहीसं झालं त्यांचं आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी त्यांना दर्शन दिलं. आता त्यांचं जीवनचरित्र पूर्णपणे पालटलं. कृष्ण कृपेने त्यांच्या मुखातून रसाळ भक्तिपद स्त्रवू लागली. शिष्यवर्ग मिळाला. पुढे फिरत फिरत ते सिंध प्रांतात गेले, पंजाबमध्ये देखील ते गेले आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी काही काळ ते राहिले. आणि म्हणून त्यांची रचलेली पद ही पंजाबी झुळणा
आणि सिंधी या लोकांमध्ये, पंजाबी आणि सिंधी या दोन्ही लोकांमध्ये म्हटली जातात. ते पुढे गुजरातीमध्ये परतले. तिथे भरूच जवळ जंबूसर गावात यांनी मुक्काम केला. तिथेच त्यांना शिष्य मिळाले. आपोआप शिष्य परंपरा निर्माण झाली, कारण त्यांचं आता आध्यात्मिक उन्नतीच इतकी वाढलेली होती, तेज त्यांचं इतकं वाढलं होतं की आपोआप त्यांना शिष्यवर्ग मिळाला. त्यांच्या शिष्यापैकी लालदास हा जो शिष्य होता, त्यांनी त्यांची भक्ती परंपरा अजून समृद्ध केली, पुढे नेली आणि असंख्य लोकांना सदाचाराचा आणि आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. अक्खा भगत यांची ग्रंथसंपदा विपुल आहे आणि 3 टप्प्यामध्ये, 3 प्रकारामध्ये त्यांची ग्रंथसंपदा मोडते. एक पंचीकरण म्हणजे 5 घटकांचं मिश्रण, दुसरं गुरु शिष्य संवाद, ज्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य यांच्यामधल्या त्यांनी संवादामधून बोधप्रत गोष्टी सांगितल्यात, आणि आखे गीता, या 3 प्राचीन त्यांच्या ज्या रचना आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये छप्पाई ही रचना पारंपरिक छंदोबद्ध आहे, ही खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या काही रचना 6 चरणांची चौपाई अशा देखील आहेत. गुजराती भाषेतल्या या रचना आहेत. त्यांचे 2 ग्रंथ अनुभवबिंदू आणि अखे गीता हे तत्वज्ञान संपन्न आहेत. आपला आत्मा आणि परमात्मा हे एकरूप आणि अभिन्न आहेत. या स्वरूपाचा आत्मसाक्षात्कार म्हणजे अनुभव, आणि वेदांताचे उपनिषदाचे सार विश्लेषण म्हणजे बिंदू, असे या अनुभवबिंदू ग्रंथाचे आशयमार्ग लेखन केलंय त्यांनी. त्यांची गुरुशिष्य संवाद ही रचना दोहा चौपाईमध्ये आहे. त्यांना हरिचरणाची आस आहे. ज्या ज्या लोकांना असं वाटतं की आपल्यावरती श्रीकृष्णाची कृपा व्हावी, त्यांनी गुरुशिष्य नावाचा 4 खंडाचा त्यांचा ग्रंथ आहे, तो जरूर वाचावा असं म्हटलं जातं. सर्व संतांपैकी कुणी भक्तीने, कुणी तप करून, तर कुणी तीर्थयात्रा करून आत्मसाक्षात्कार व परमेश्वर प्राप्ती मिळवली असेल. पण अक्खा भगत यांनी मात्र आत्मस्वरूपाला ओळखूनच खूप काही मिळवलेलं आहे. अर्थात ब्रह्मस्वरूपाला त्यांनी जाणलं आहे असं ते स्वतःच म्हणतात. ब्रह्मपदाच्या प्राप्तीसाठी संसाराची सर्व बंधनं तोडली पाहिजेत. श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाने आणि कौशल्याने समृद्धी मिळवून सुद्धा दैवामुळे आणि आप्तेष्टांच्या वियोगामुळे, मृत्यू जवळून पाहिल्यामुळे, प्रामाणिक काम असून देखील अप्रामाणिक म्हणून आलेल्या बालंटामुळे, तुरुंगवासामुळे संसाराबद्दलची उदासीनता आणि विरक्ती त्यांच्यामध्ये आली, आणि मग ते परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती मार्गाने आयुष्य वेचणारे झाले. त्यांचे चारित्र्य, अक्खा भगत यांचे चारित्र्य वाचून आपले देखील हात त्या जगन्नियतासमोर जोडले जातात. आपण त्या ईश्वरीय शक्तीसमोर नतमस्तक होतो. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशीच एक संतकथा घेऊन. तोपर्यंत आज्ञा असावी.